नमस्कार. ॲग्रोनियर्स या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, दूध व्यवसाय चांगला चालवायचा असेल तर आपल्याकडे चांगल्या क्वालिटीचे, उत्तम दर्जाच्या आणि जास्त दूध देणारे जनावरे म्हणजे गाय किंवा म्हैस असायला पाहिजे. आणि या गाय किंवा म्हशींनी सुद्धा अगदी दररोज सारखं दूध देणं, सारख्या प्रमाणात दूध देणं सुद्धा अतिशय महत्वाची गोष्ट असते. पण बऱ्याच वेळा काय होतं, ही जनावरं कमी दूध द्यायला चालू करतात. मग याच्यामध्ये आपण जर काही कारणास्तव लसीकरण केलं तर त्यानंतर सुद्धा जनावरे कमी दूध द्यायला सुरुवात करतात. किंवा काही वेळा काय होतं, जनावरे आजारी पडलेली असतात. तर आजारी पडल्यानंतर सुद्धा जनावरं कमी प्रमाणात दूध देतात. किंवा अन्य काही कारणांमुळे सुद्धा जनावरे त्यांच्या कॅपॅसिटी पेक्षा कमी दूध द्यायला चालू करतात. तर मित्रांनो, दुग्ध व्यवसायाच्या दृष्टीने ही गोष्ट अतिशय वाईट असते. मोठा प्रॉब्लेम याच्यामधून निर्माण होऊ शकतो. आणि जर याच्यावर आपण उपाय जर वेळीच केला नाही तर ही जनावरे बरेच दिवस कमी कमी दूध देत जातात आणि त्यामध्ये आपलं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. आपल्याला मोठा तोटा होऊ शकतो. तर मित्रांनो, याच्यावर जर उपचार करायचा तर तो उपचार घरगुती त्या ठिकाणी असला पाहिजे. आणि याला ज्या गोष्टी लागणार आहेत, साधनसामुग्री लागणार आहेत, तर त्या तुमच्या घराच्या आसपास उपलब्ध असल्या पाहिजेत. आणि याचा खर्चही यासाठी कमी असला पाहिजे. तर असा उपाय याच्यावर असला पाहिजे. तर मित्रांनो, हाच उपाय मी तुमच्यापर्यंत या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, मी या व्हिडिओमधून तुम्हाला तुमच्या गाई म्हशींचा जर दूध कमी झालेलं असेल तर ते वाढवण्यासाठी किंवा त्यांच्या कॅपॅसिटी पेक्षा किंबहुना वाढवण्यासाठी अतिशय साधा, सोपा आणि अगदी तुमच्या घराच्या आसपास उपलब्ध असलेल्या गोष्टींमधून कसा करता येईल याविषयी अतिशय सविस्तर माहिती या व्हिडिओमधून देणार आहोत. मित्रांनो, उपाय जरी साधा असला, खर्च जरी ₹0 असला, तरी तुम्हाला हा उपाय कसा करायचा, याचं प्रमाण कसं, याची द्यायची वेळ कुठली, किती दिवस द्यायचं आणि दिवसातून किती वेळा द्यायचं आणि या गोष्टी करायच्या ते याविषयी माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळं हा व्हिडिओ अतिशय लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहणं, जर हा उपाय करायचा असेल तर अतिशय गरजेचं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या गाई म्हशींचं दूध नक्कीच वाढू शकतं. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि तुम्हाला जर या चॅनलवर नवीन असाल तर ॲग्रोनियर्स या आमचा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेलचं बटन नक्की दाबा. गाईचं किंवा म्हशींचं दूध या ठिकाणी वाढवण्यासाठी मी हा घरगुती उपाय तुमच्या समोर घेऊन आलो आहे. मित्रांनो, हा उपाय अतिशय आयुर्वेदिक आहे. अतिशय प्राचीन काळापासून हा भारतात वापरला जातो किंवा आपले पूर्वज सुद्धा हा उपचार त्या ठिकाणी वापरत होते. मग मित्रांनो, या उपचारासाठी आपल्याला दोनच सामुग्री किंवा दोनच गोष्टी यामध्ये लागणार आहेत. तर यामध्ये लागणारी पहिली गोष्ट म्हणजे एक लिंबू. याच्यामध्ये आपल्याला दर दिवशी हे लिंबू लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गव्हाचं पीठ. तर लिंबू आणि गव्हाचं पीठ या दोन वस्तूंनीच आपण हा उपाय, हा इलाज या ठिकाणी जनावरांचं दूध वाढवण्यासाठी करणार आहोत. मग आता या दोन गोष्टी कशा मिक्स करायच्या आणि कशा पद्धतीने गाईला किंवा म्हशीला द्यायच्या याविषयी आता मी माहिती सांगायला सुरुवात करत आहे. मित्रांनो, तर सर्वात आधी याच दोन गोष्टी आपण का निवडल्या याविषयी थोडं जाणून घेऊयात. तर मित्रांनो, लिंबू आपल्याला माहितच आहे की लिंबू हे व्हिटॅमिन सी चं अतिशय मोठा सोर्स असतो, स्रोत असतं. मित्रांनो, लिंबाचं प्रमाण जर गाई म्हशींच्या शरीरामध्ये जर आपण योग्य पद्धतीने दररोज जर देऊ शकलो तर काय होईल मित्रांनो, जनावरांची पचन संस्था सुधारून जनावरे निरोगी राहतात. त्यांचं दूध देण्याची क्षमता सुद्धा वाढून जाते. कारण मित्रांनो, पचन क्षमता जर सुधारली तर तुम्हाला माहितीच आहे की दूध जनावर कधी देतं, तर त्याची पचन क्षमता जर चांगली असेल तर अतिशय कमी चारा खाऊन सुद्धा चांगल्या प्रमाणात दूध हे जनावर देत असतं. तर मित्रांनो, अशी साधारणपणे एक गरज असल्यामुळे या उपचारांमध्ये लिंबाचे अतिशय महत्व असणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरगुती गव्हाचं पीठ. आता मित्रांनो, घरगुती गव्हाचं पीठ आपण यामध्ये का घेतलं, कारण की गव्हाच्या पिठामध्ये ग्लुटेन, त्याबरोबरच फायबर, त्याबरोबर साधारणतः बरीचशी व्हिटॅमिन, मिनरल्स, झिंक, पोटॅशियम, आयर्न वगैरे इत्यादी बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये असतात. पण यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आपल्याला लागते ती म्हणजे फायबर्स. त्याच्यामध्ये फायबर किंवा तंतुमय प्रमाण यांचं प्रमाण अतिशय जास्त आहे. त्यामुळेच जर हे फायबर जनावरांच्या पोटात जर व्यवस्थित प्रमाणात उपचाराद्वारे जर गेले तर जनावरांची पचन क्षमता नक्कीच सुधारते. साधारणपणे जनावरांचं पोट फुगणे म्हणा किंवा अपचन म्हणा, असे आजार त्यामधून बरे होऊ शकतात. काही ठिकाणी पशुपालक जनावरांना डायरेक्ट सुद्धा गहू त्या ठिकाणी चारतात. तर ही सुद्धा एक चांगली गोष्ट आहे. तुम्ही सुद्धा जनावरांच्या आहारामध्ये ते ठेवायला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, या दोन गोष्टी आहेत, त्या मागचे कारण मी तुम्हाला सांगितले आहे.
तर मित्रांनो या दोन गोष्टी म्हणजेच गहू आणि लिंबू कशा एकत्र करायच्या आणि त्या जनावरांना कोणत्या पद्धतीने द्यायच्या याविषयी आता मी तुम्हाला सांगतो. तर सगळ्यात आधी आपल्याला एक लिंबू घ्यायचं आहे, ते कट करायचं आहे, म्हणजे त्याचे 2 भाग होऊन जातील. तर त्यातला एक भाग एका वेळेस आपल्याला जनावराला द्यायचा आहे. पण मग तो कसा द्यायचा, त्यासाठी सर्वात आधी काय करायचंय, गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडं पाणी मिक्स करायचंय आणि त्याचा एक कणकेचा उंडा त्या ठिकाणी बनवायचा आहे. म्हणजे आपण चपाती लाटताना जसा गोळा करतो तसाच साधारणपणे गोळा आपल्या हातामध्ये भरेल इतका गोळा त्या ठिकाणी करायचा आहे. यासाठी पीठ किती लागेल, तर साधारणपणे 150 ते 200 ग्रॅम पीठ तुम्ही एका वेळेला घेऊ शकता. मग या पिठाचा गोळा केल्यानंतर आपण जे लिंबू कापला आहे त्या लिंबाची अर्धी खाप त्या गोळ्यामध्ये ठेवायची आहे. म्हणजे काय होईल की कणकेचा गोळा बाहेरून आणि त्याच्या आतमध्ये लिंबू असणार आहे आणि हा जो तयार झालेला गोळा आहे तो आपण काय करायचा आहे, आगीच्या निखाऱ्यावर म्हणजे साधारणतः कोळशावर म्हणा किंवा चुलीवर म्हणा किंवा गॅसवर म्हणा तो भाजून घ्यायचा आहे. पण मग हा भाजायचा किती आहे, तर साधारणपणे एकदम काळा होईल असा भाजायचा नाही, तर थोडासा चॉकलेटी लालसर काळपट कलरचा जोपर्यंत होत नाही पर्यंत हा गोळा तुम्ही त्या ठिकाणी भाजायचा असतोय. याला थोडा वेळ त्या ठिकाणी थंड होण्यासाठी ठेवायचा आहे. मग हा गोळा साधारणपणे कधी द्यायचा, तर साधारणपणे हा गोळा सकाळ संध्याकाळ 2 वेळेस ज्या जनावरांचं, ज्या गायीचं, ज्या म्हशीचं दूध कमी झालेलं आहे आणि ज्याचे दूध तुम्हाला त्या ठिकाणी ज्या जनावरांचं वाढवायचं आहे, तुमचा विचार आहे, त्या जनावरांना असा गोळा तुम्ही दररोज सकाळी आणि संध्याकाळी एक अशा प्रमाणामध्ये तुम्ही साधारणतः 15 दिवस द्यायचा आहे. मित्रांनो, हा उपाय तुम्ही कंटिन्यू दररोज सुद्धा करू शकता. खर्च अगदी 0 रुपयाला असल्यामुळे आणि कुठलाही प्रकारचा अपाय याच्यामध्ये नाहीये. अतिशय प्राचीन उपचार असल्यामुळे तुम्ही हा कितीही दिवस जनावरांना देऊ शकता आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे याला शास्त्रीय आधारही आहे. तर मित्रांनो, हा उपाय तुम्ही तुमच्या पशुवैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला घेऊन जरूर करावा, जेणेकरून तुमचं दुधाचं उत्पन्न यामधून वाढून जाईल आणि तुमचा दुग्ध व्यवसायातील नफाही काही प्रमाणात वाढेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा होता अगदी साधा सोपा सरळ उपाय. तर मग शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ इथे संपलेला आहे. तुमचा अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो. मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या अॅग्रोनियर्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि शेजारील घंटीचं बटन जरूर दाबा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर त्या आम्हाला कमेंट मार्फत कळवा आणि इतरही असेच व्हिडिओ रेग्युलर पाहण्यासाठी आमच्या अॅग्रोनियर्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.